हे गाइज वेलकम बॅक अवर चॅनल। तर आज आहे दीदीचा बर्थडे आणि नेहमीसारखं आम्ही सरप्राईज पार्टी प्लॅन केले पण एक छोटूसा ट्विस्ट आहे। हर टाइम सारखं आम्ही बर्थडे पार्टी घरी न करता आम्ही बुक केले हॉटेल। खूप मोठा हॉटेल बुक केला आम्ही। दीदीला ना मी फसवून आले की मी माझ्या फ्रेंड लोकांसोबत बीचवरती फिरायला चालले। हर टाइम मी काय बकवास बहाने करते आणि मी आलाय जान दीदी समोर। हाय वर ॲक्च्युली आज आम्हाला खूप लेट झालाय। हॉटेलमध्ये सगळे फुगे उडत आहेत म्हणून आम्ही इथे खाली ठेवलाय ना। फुगे फुगवतो, फुगे नाही मी ना ही वाली मागे ही गोल्डन कलरची लेस आहे ना ती वाली लावते। दादा बघूया। नाही यावेळेस ट्रान्झॅक्शन नाही दाखवणार। ना मी हा सेकंड वाला लावते आणि आम्ही ना अर्धे डेकोरेशन पण नाही झाले, त्याच्या पहिल्याच आम्ही दमून गेले खूप क्योंकि मेरे को भूक लगी है। हाँ विचार करताय तर आम्ही इकडे बसल्या पहिलेच काहीतरी खातो, पहिलेच काहीतरी खाऊन गेलो। जाताना आम्ही फक्त फुगे फुगवणार आहेत आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला तेव्हा दाखवेल जेव्हा मी फुगे फुगवून आणि इथे लावेल वरती ना तेव्हाच दाखवेल। काय माहिती माझा आवाज पण येतो। फ्रेंच फ्राइज आ गया पर इसमें सॉस नहीं दिया। सॉस नहीं दिला घेऊन सो हे गाईज मी आले आणि गडबड नाही होणार असं तर होऊच नाही शकत। तर आम्ही डेकोरेशन करत होते आणि इकडे लाईटच गेली ये मोये तर आम्ही बोलले ठीक आहे जाऊ दे आपण फ्रेंच फ्राईज वरती फोकस करू। तर ना मी असं डेकोरेशन केलंय। असं आता फक्त आहे ना हे वाले टॅग लावायचे राहिले केले मस्त। आता फक्त ते वाले राहिले आहेत तर आता ते वाले झालं की मग झालं डेकोरेशन। याच्यापेक्षा जास्त आम्ही नाही करणार आहे।
बर्थडे असं फोडायला पाहिजे होता ना. बड्डे बिड्डे सगळं झालंय आणि ते फुगा पण नाही फुटला. सगळा पोपट मुळेच होतो. एक एक फुगा काढून नेते. सारखी एकच फुगा काढून नेते. सगळे फुगे चोरायला लावल्यात तिने सारखे. बड्डे गर्ल सर्वात जास्त खात आहे आणि सर्व काय काय खातात मस्त. अजून पण काय काय मागवलं ते येणार आहे. हे फक्त आमचं स्टार्टर आहे. या